सोने आणि चांदीच्या दरात आता मोठी घसरण सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे. आपण जर सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी सद्यस्थितीला समोर येत आहे. कारण की आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण आता सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे. आज जर सोन्याचा भाव पाहिला तर सोन्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस आता घटसुद्धा झाल्याचं चित्र आता पाहायला मिळत आहे. आपण जर सोने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणुकीसाठी किंवा लग्नसराईसाठी आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी सद्यस्थितीला समोर येत आहे. म्हणजेच की आता सोन्याच्या दरामध्ये सध्या काय स्थिती आहे, घट किंवा पुन्हा वाढ होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्याकरिता आता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. बघा, आज जर 24 कॅरेट सोने किंवा 22 कॅरेट 18 कॅरेट सोन्याचा भाव जर आपण बघितला तर या भावामध्ये मोठी घसरण सद्यस्थितीला पाहायला मिळत आहे. जवळजवळ आता 10 ग्रॅम सोन्याचं भाव पाहिला तर 1,50,000 44 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळत होतो. म्हणजेच की 24 कॅरेट सोन्याचा हा दर आपल्याला पाहायला मिळतो. व 22 कॅरेट सोन्याचा आपण जर दर पाहायला गेलं तर 22 कॅरेट सोन्यामध्ये बघा 13,790 रुपये प्रति ग्राम हा आपल्याला दर पाहायला मिळतो. यामध्ये बघा जर 18 कॅरेट सोन्याचं जर पाहायला गेलं तर 11,283 रुपयेपर्यंतचा दर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच की आता 24 कॅरेट सोन्याचा दर 1,50,000च्या आसपास आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणजेच की आता यामध्ये ही घट आपल्याला सुद्धा पाहायला मिळू शकतो. जवळजवळ 1,68,000पर्यंत गेलेलं सोनं आता जवळजवळ 1,46,000 ते 1,50,000च्या जवळजवळ सध्यास्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच की आता सोने किती खाली जाऊ शकते हे मार्केटनुसार आपण बघणार आहोत. की म्हणजेच की आता मोठी घसरण म्हणजेच की 10 ग्राम 1,40,000 पर्यंत जाऊ शकतं असं सराफा बाजारामधील तज्ज्ञांचं मत आहे. यामध्ये बघा सपोर्ट लेवल जर पाहायला गेलं तर 1,25,000 ते 1,48,000 10 ग्रॅम त्याखाली गेलं तरच मोठी घसरण म्हणता येईल. म्हणजेच की आता सध्या एक्सपर्ट सांगताय की मागणी खूप जास्त आहे, गुंतवणूकदार सोनं खरेदी करत आहेत, यामुळे मोठी पडझड होणार आहे. म्हणजेच की आता सोन्याच्या दरामध्ये मोठी पडझड सध्या पाहायला मिळत आहे. म्हणजेच की जवळजवळ पाहायला गेलं तर पुढील 10 ते 15 दिवसाचा अंदाज पाहायला गेलं तर सोन्याच्या दरामध्ये थोडी घसरण किंवा थोडी वाढ ही सद्यस्थितीला पाहायला मिळू शकते. म्हणजेच की आता सोन्याच्या दरामध्ये जवळजवळ मोठी घसरण आणि मोठी वाढ सुद्धा पाहायला मिळू शकतो. जवळजवळ जर पाहायला गेलं तर 1,25,000 ते 1,52,000 दरम्यान सोनं आपल्याला पाहायला मिळू शकतो. जागतिक तणाव, युद्ध, डॉलर, तेल असल्यामुळे सोने मजबूत राहणार. सोन्याचा भाव कशामुळे कमी होत आहे बघा, यामध्ये युद्ध असेल, युद्धामुळे सेफ इन्व्हेस्टमेंट आपण सोन्याला म्हणू शकतो. म्हणजेच की गुंतवणुकीचा सेफ पॉईंट आपण हा सोन्याला म्हणू शकतो. डॉलर कमजोर झाला की सोने वाढते. भारतात गुंतवणूक वाढली आहे. म्हणजेच की आता जवळजवळ पाहायला गेलं तर सर्व लोक ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचं चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे. तुमच्यासाठी थेट सल्ला जर पाहायला गेलं तर जर खरेदी करायची असेल तर 1,45,000 जवळ आला तर बेस्ट चान्स म्हणू शकतो. सध्या थोडं थांबू शकता. जर विकायचे असेल तर अजून थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच की आता जर पाहायला गेलं तर मार्केटमध्ये आता मोठी वाढ आणि मोठी घसरणसुद्धा पाहायला मिळू शकते. जेणेकरून जर तुम्ही आता सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. जेणेकरून तुमच्या सोने आणि चांदीच्या दरामध्ये तुम्हाला खरेदी केल्यानंतर यामध्ये जास्त लॉस किंवा जास्त प्रॉफिट पाहायला मिळणार नाही. जेणेकरून सोन्याचा भाव वाढला तर त्यामध्ये तुम्हाला जास्त प्रॉफिट हे पाहायला मिळू शकते. त्यामुळे आपण जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या कार्यक्रमामध्ये तुम्ही सोने खरेदी करून यामध्ये सेफ इन्व्हेस्टमेंट, सेफ गुंतवणूक ही तुम्हाला पाहायला मिळू शकते. त्यामुळे अधिक माहितीसाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्हा व तालुक्याबद्दल सोन्याचा काय भाव आहे, चांदीचा काय भाव आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याकरिता आता
व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.